नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गचक अंधारे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 शिकणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। गचक अंधारे या पात्राबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहेच, तर चला मग आपण पाठाला सुरुवात करूया। साहजिकच खिंडारात भिंतीशी उभे असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते। सदा विचार करत होता, बापू तुले म्या नेलं असतं, पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून। बघा आता वडिलांच्या पाठी लागलेला आहे गजा लागलेला आहे की नाही, आणि अशा ह्या गजाची हट्ट धरलेला आहे की मला सुद्धा आज बाजाराला यायचं आहे। मग त्याचे वडील सदा त्याची काय करत आहेत, समजूत काढत आहेत। लहान बाळाला आपण बघा कसं तो ऐकत नसेल तर जरा बाळ, बबड्या किंवा बाबू अशा नावाने संबोधतो, म्हणजे त्यांना थोडं आपण प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करत असतो। तसंच सदा सुद्धा इथे त्याच्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की बाबू तुला नेलं असतं, पण आता काय अंधार आहे, अजून रात्र आहे ना, आणि एवढ्या काळोखात तुला मी कसं नेणार। गजा उसळला म्हणजे त्याला अजून राग आला। असू द्या, मी येतो। लेका रस्त्यावर या वक्ती कोला असते बरं। लेका म्हणजे मुलाला म्हणतो ना आपण, मुलगा लेकरू वगैरे म्हणतो तसं। रस्त्यावर या वक्ती म्हणजे वेळेला, ह्या वक्ती। आता हे बघा काही शब्द असे आहेत की त्यांचा आपण गावी बोल अशा शब्दांचा जास्त प्रयोग करतो की नाही। वक्ती म्हणजे ह्या वेळेला, कोला म्हणजे कोल्हा असतो। असू द्या, लहान लेकराले उचलून नेतं म्हणतात तो। मग आता तो सदा सांगतोय त्याच्या मुलाला की कोल्हा आहे ना लहान मुलाला उचलून घेऊन जातो बर का। नेऊ द्या, काही नाही मी येतो म्हणजे नेऊ द्या, नेलं तरी चालेल, काही झालं तरी चालेल, पण मी येणार म्हणजे येणार। तिकडे म्हणजे तिकडे, लांडगा येते मग। आता बघा अजून तो एक एक प्राण्यांचं नाव सांगून गजूला घाबरवायचा प्रयत्न करत आहेत। मग सदा म्हणतो तिकडे लांडगा सुद्धा येतो बर का, येऊ द्या, मी येतो म्हणजे येतो। पण बघा आता गजू त्याच्या हट्ट्यावरती पेटलेला आहे, तो कसाच ऐकायला तयार नाहीये। तो सांगतो कोणीही येऊ द्या, पण मी येतो म्हणजे येतो। येऊ द्या, मी येतो म्हणजे येतो। पुळे म्हणजे पुढे, जंगल लागते, जंगलात वाघ असते, ये टेमाले। बघा आता लहान मुलांबरोबर आई वडील सुद्धा कधी कधी बोबडे बोलत असतात की नाही। मग असंच इथे लहान गजूला समजवण्यासाठी त्याचे वडील त्याच्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत आहे की पुढे गेल्यावरती जंगल लागते, आणि जंगलामध्ये ह्या टायमाला वेळेला कोण असतो जंगलामध्ये, वाघ। असू द्या, काही भेळ नको दाखवू मले वाघा फागाचा। आता बघा आता तो सदा अजूनच चवताळलेला आहे, तो अजूनच हट्टाला पेटलेला आहे। त्याचे वडील त्याला कशाची ना कशाची भीती दाखवायचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून तो घाबरून नाही म्हणेल यायला। मग तो म्हणतो असू द्या, कोणी पण येऊन द्या, काही म्हणजे काही, भैव म्हणजे भीती, नोका म्हणजे नको, दाखवू म्हणजे दाखव, की मला वाघा भागाचं काही भीती दाखवू नको। हे ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोयच आटेल पोट्ट दिसून राहिलं। बघा आटेल म्हणजे हट्टी। आता बघा ह्या सदाचं त्याच्या घरातील संवाद वाघाच्या कानावर जात आहेत, आणि जेव्हा सदाने वाघाची भीती दाखवली, आता वाघ म्हटल्यावरती सगळे लहान मुलं घाबरतात की नाही, पण जेव्हा वाघाची पण भीती दाखवून गजू घाबरत नाही, तेव्हा वाघाला पण आश्चर्य वाटतं आणि म्हणतो हा मुलगा आहे ना फार हट्टी आहे। अन वाघानं खाल्लं तर तुले, सदा म्हटलं। तसा गजा तोंड वेडावत म्हणाला, मले खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडणार आहे काय? काही नाही, मले माहीत आहे, मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवू राहिले। आता बघा तो गजू सुद्धा शहाणा आहे, त्याला सगळं समजत आहे की तो येऊ नये ना, म्हणून त्याचे वडील त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून तो सांगतो की जेव्हा सदा म्हणतो ना की तुला वाघ खाईल, तेव्हा तो तोंड वेडावाकडं करून म्हणतात की मला खाल्लं तर काय तुम्हाला तो सोडणार आहे का? काय मला काय माहित नाही, मी येणार म्हणजे येणार, तुम्ही मला कशाची पण भीती दाखवू नका। सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर
म्हणू नको मले. आता बघा सदाने खूप समजूत करायचा प्रयत्न केला की कधी वाघाची भीती दाखवली, कधी काळोखाची भीती दाखवली, पण गजा काय ऐकतच नव्हता. म्हणून आता थोडा जरा रागवून डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती म्हणजे या वेळेला जंगलात कधी नाही तर ना गचकंधारी भेटला तर मला काय सांगू नको. गजा गडबडला, गचकंधारी? आता बघा आतापर्यंत गजाने सगळ्या सदाने जे जे काही शब्द बोलले होते ते सगळ्या शब्दांचं ह्या आधी ऐकलेले नावं होते. ही सगळी नावं त्याने ह्या अगोदर ऐकलं होतं, पण गचकंधारी हा शब्द पहिल्यांदा ऐकला कोणी? गजाने. म्हणून तो थोडा गडबडला आणि आश्चर्याने म्हणाला, गचकंधारी? आता गचकंधारी नाव ऐकल्यावरती तो थोडा गडबडला की नाही. मग हो गचकंधारी. काय हो हे गचकंधारी? गचकंधारी मैत ने तुले? लेका गचकंधारी वाघ सिंहालेही एका घासात खाते म्हणतात. आपल्याला भेटली तर काही नाही भो, एवढं खतरनाक जनावर तरी हाय काय कोत? आता बघा वडील सांगतायत की तुला माहित नाही गचकंधारी म्हणजे कोण? माहिती नाही हे जनावर आहे आणि तू हे काय पहिल्यांदा ऐकतोय? तुला माहित नाही गचकंधारी फार मोठं जनावर आहे आणि असं म्हणतात की वाघ सिंह सुद्धा याला घाबरतात. वाघ सिंहापेक्षा सुद्धा मोठा जनावर असतो. वाघ सिंहाला हा जनावर गचकंधारी नावाचा जनावर जो आहे ना तो एका घासातच खाऊन टाकतो. आपल्याला भेटला तर? मग तरी पण मुलगा म्हणतो, काय नाही बाबा, एवढं खतरनाक जनावर आहे, कोण तिकडे जाणार का? खतरनाक? आता गजा हादरला, शहारून म्हणजे घाबरून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मी नाही येत मग, मी नाही येत मग, जा तुम्हीच. मग आता बघा गचकंधारीचं नाव काढल्यावरती गजा खरोखर घाबरला आणि वडिलांना सांगतो की मग तुम्ही एकटेच जा, मी नाही येत, आणि आईजवळ घाबरून पळून बसला. सदाची युक्ती फळाला आली. अशा रीतीने सदाने जे काही युक्ती केली होती ना ती सफल झाली. वाघ मनातून भ्याला. आता बघा ज्या गचकंधारी हा शब्द पहिल्यांदा सदाने ऐकला होता, गजाने ऐकला होता की नाही, तसाच वाघाने सुद्धा हा शब्द ऐकला आणि सदा काय म्हटला होता की हा एवढा मोठा जनावर आहे की वाघ आणि सिंहाला सुद्धा तो एका घासामध्ये संपवून टाकतो. आणि जेव्हा हे वाक्य, हे शब्द वाघाच्या कानावर पडला ना तेव्हा तो वाघ सुद्धा मनातून थोडा घाबरला. वाघ मनातून भ्याला म्हणजे घाबरला. कोणती गचकंधारी होय बाबा? आपल्याला भेटली तर? काही नाही भो, थोडसक दिसाले लागल्यावर चालले जाऊ अथून. आता बघा तर वाघ सुद्धा मनातून थोडा घाबरला होता. तर म्हटलं, हे गचकंधारी काय आहे आणि मला रस्त्यात भेटला मग? काय नाही भो, काही नाही बाबा. भो म्हणजे बाबा. इथून मी जाणार नाही. थोडसक म्हणजे थोडस दिसायलंय म्हणजे थोडस दिसायला लागल्यावर, उजेड पडल्यावर मग इथून मी चालता होईल. चाले जाऊ अथून. अथून म्हणजे इथून. चाले म्हणजे निघून जाऊ. सदा लगबगीने घराबाहेर पडला. लगबगीने म्हणजे घाईघाईने. रात्री चरायला सोडलेलं गाढव शोधू लागला. आता बघा त्यावेळी रात्री त्याने काय केलं होतं, त्याचं पोट भरावं गाढवाचं म्हणून त्याने मोकळ्या रानामध्ये सोडून दिलेलं होतं. पण आता त्याला जायची घाई होती म्हणून तो घाईघाईने त्या सोडलेल्या गाढवाला शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा उकेडा बघ, तो बघ, असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ तो आला. बघा आता तो एवढ्या अंधारामध्ये त्या गाढवाला शोधायला निघाला होता की ह्या गल्लीत जाऊन बघ, हा उकिरडा म्हणजे जिथे सगळा कचरा वगैरे टाकला जातो गावच्या ठिकाणी, एका विशिष्ट खड्डा केला जातो आणि तिथे सगळा कचरा वगैरे टाकला जातो, मग त्याला उकिरडा म्हणतात. आणि मोस्ट ऑफ आपण बघतो की सगळे जे काही जनावर वगैरे असतात त्या उकिरड्याजवळ जाऊन अन्नाचा शोध घेऊन तिथे ते खाण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून हा सुद्धा सदा त्या उकिरड्याजवळ जाऊन बघत होता. आणि असं सगळीकडे फिरता फिरता तो अखेरी कुठे आला, त्याच्या घरच्या मागच्या ज्या खिंडाराजवळ आला. भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशीच उद्गारला. आता बघा त्या भिंतीच्या त्या खिंडारीजवळ कोण उभा होता? वाघ उभा होता. आणि अंधार जास्त असल्या कारणाने तो स्पष्ट असा सदाला दिसत नव्हता. म्हणजे अस्पष्ट त्याची आकृती दिसताच सदा मनामध्ये बोलू लागला, हाय सांगायचं, हाय सायाचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो,
आणि हे गधळ पाहिलं तर अति उभं. आता बघा तो स्वतःचीच पुटपुटत होता, बडबडत होता. त्याला ती वाघाची जी आकृती ना अस्पष्ट दिसत होती आणि त्यावेळेस त्याला असं काय वाटतं, त्या अंधार असल्या कारणाने त्याला स्पष्ट दिसत नाही. आणि त्यावेळेस सदाला वाटतं की तो कोण आहे, गाढव आहे. आणि मग तो स्वतःशी बडबडत राहतो, अरे हा इथे उभा आहे आणि मी सगळीकडे गावभर हिंडून आलो, त्याला शोधून आलं आणि हा गाढव इथे येऊन उभा आहे. सदा त्याला चालत आला, गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. आता बघा तो सदाला कुठे जायची घाई होती, बाजाराला जायची घाई होती आणि तो अंधार असल्या कारणाने तसाच पटापट चालत आला, गचकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून म्हणजे एक पाय गाढवाच्या, आपण बघा घोड्यावरती वगैरे बसताना तुम्हाला माहिती आहे ना, पाय टाकून बसावं लागतं की नाही, तसंच मग तो गाढव समजून वाघावरती एक पाय फेकून टपकन त्याच्या पाठीवर जाऊन बसला. वाघ प्रचंड हादरला. आता बघा अगोदरच तो गचक अंधारी हे नाव पहिल्यांदा ऐकलं होतं आणि सदाच्या तोंडून त्याने ऐकलं होतं की गचक अंधारी जो आहे ना, तो वाघ आणि सिंहाला एका घासामध्ये संपवून टाकतो. आणि जेव्हा अंधारामध्ये सदा त्याच्या पाठीवर येऊन बसला की नाही, त्या प्रसंगाने तो वाघ अत्यंत घाबरून गेला. बापरे, हे गचक अंधारी हाय असं स्वतःशी म्हणताना त्याला हिवं भरलं. मग बघा आता त्याला काय वाटलं, अंधारा अस्पष्ट होता आणि अशा अस्पष्ट अंधारामध्ये गचक अंधारीची भीती त्याच्या मनामध्ये होती वाघाच्या. आणि अशातच सदा त्याच्या पाठीवर जाऊन बसला. मग तो घाबरला आणि म्हटला, अरे हे तर गचक अंधारी येऊन बसलं माझ्या पाठीवर. आणि स्वतःशीच पुटपुटत तो त्याला हिव भरलं. हिव म्हणजे थंडी भरली. बघा कधी कधी आपल्याला थंडीचं वातावरण असतं आणि घाबरल्यामुळे अजून थंडी भरते की नाही, हृदयामध्ये धडकी भरते. सदानं रबदिशी पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालला होता. आता बघा सदाला वाटत होतं की तो गाढव आहे. गाढव समजून तो वाघावरती बसतो आणि पटापटा बाजाराला जावं म्हणून तो त्याच्या पायाच्या टाच्याने त्याच्या पोटावरती मारायला लागतो. आणि अगोदरच वाघ घाबरलेला होता आणि पाठीवरचा तो स्वार म्हणजे त्याची ती सवारी घेऊन तो निमूटपणे चालत होता. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लय जोऱ्यानं चालून राहिलं गधळ. बरोबर आहे, रात्री सट खाल्लं वाटेण्यानं. चला म्हणाले का, मलाही बरंच आहे. तिकडे गजा भेला, आता आटालाच नाही राहिला. आता काय, मस्त बाजारात जाणं आणि भंडाळ इकणं. आता बघा गाढवाची गती कशी असते, संत असते, हळूहळू असते. पण इथे वाघ जरा पटापटा चालत होता. ह्या गोष्टीने तो जरा गोंधळून गेला. सदा विचार करायला लागला, अरे हा काय एवढा जोराजोरात चालतोय. मग नंतर पुन्हा त्याने अजून काय विचार केला, बरोबर आहे चालणारच ना, रात्री त्याने पोट भरून चांगलं खाल्लेलं आहे म्हणून त्याला आता चालायला जोर आलेला आहे. म्हणून लेका बरं पटापटा चालतोय. पण बरंच आहे, तिकडे लवकर गेलो तर माझं धंदा पण लवकर होईल, माझं गिराईक पण लवकर येईल. मस्त बाजारात जायचं आणि भदळा भदळा म्हणजे काय, त्याची मडकी गाडगी तो विकून टाकेन. स्वारीने गाव ओलांडले, जंगलचा रस्ता धरला. मग बघा अशा रीतीने मग त्यांचं गावचा रस्ता सुटला आणि मग दुसऱ्या गावी जाण्यातला जो मार्ग होता ना, ते जंगलाचा रस्ता लागत होता. मग अशा रीतीने त्या गाढव समजून बसलेल्या वाघाने तो रस्ता ओलांडला आणि जंगलाच्या मार्गाला लागला. अजून किट्ट काळोख होता, पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेच्या झुळका सदाला मोर पिसाच्या स्पर्शासारखा वाटत होता. आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. हे देवा दया कर, मले वाचव, माल्या पाठीवरची ही बला जाऊ दे. आता बघा अंधार असल्या कारणाने वाघालाही त्याच्या पाठीवर कोण बसले हे समजत नव्हतं आणि सदा सुद्धा तो गाढव समजून त्या वाघावरती बसला होता आणि मस्तपैकी थंडगार हवा सुटली असल्याने ते झुळक्यात सदाचा स्पर्श घेऊन मस्त आनंदाने जात होता. पण इकडे वाघ मात्र मनातून घाबरलेला होता. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. पूर्वेला प्रभा फाकण्याचे म्हणजे आता थोडी थोडी पहाट होण्याची वेळ आली. उजेड पडायला लागला होता. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखाडी सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आता बघा हळूहळू प्रभा होत होती, सकाळ होत होती आणि
असंच मस्तपैकी मान डोलावत डोलावत जात असताना सदाचं अचानक लक्ष वाघाच्या पाठीकडे गेलं आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, अरे गाढवाच्या पाठीचा रंग तो राखाडी रंगाचा असतो, पण इथे पिवळ्या रंगाचं कसं काय दिसत आहे आणि त्यावर हे काळे काळे पट्टे सुद्धा दिसत आहेत. आणि मग त्यावेळेस सदाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, शंकेची पाल चुकचुकली. हे कसं काय असे म्हणत सदाने मान खाली कलती केली आणि पाहतो तर काय, आता बघा त्याच्या मनात प्रश्न निर्माण झालं, अरे गाढवाचा रंग तो राखाडी होता आणि हा अचानक पिवळ्या रंगाचा आणि त्याच्यावरती काळे पट्टे कसे काय दिसलेत. म्हणून त्याने थोडी मान खाली टाकली, खाली करून पाहू लागला आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. त्याला कापरे भरले. आता बघा त्याने काय पाहिलं होतं, वाघाला पाहिलं होतं आणि त्या वाघाच्या पाठीवर बसून तो आरामात चालला होता. आणि जेव्हा ही गोष्ट सदाच्या लक्षात आलं तर तो थोडा घाबरला, त्याला कापरे भरले, तो थाडथाड ओढू लागला. या छेडछाडीने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. आता बघा तो वाघ पण पहिलाच घाबरलेला होता, पण जेव्हा सदाच्या लक्षात आलं की तो गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसून चाललेला आहे, तर त्यामुळे तो घाबरला आणि घाबरागुबरा त्याची हालचाल जरा वेगळी जाणवू लागली आणि त्यामुळे वाघाला सुद्धा अजून भीती वाटू लागली की सदाच्या दुप्पट हलू लागल्या कारणाने वाघ सुद्धा अजून घाबरला. आणि मग तो मनाशी म्हणू लागला, गचक अंधारी झटके देऊ राहिली म्हणजे आपल्याला खायची तयारी करू राहिली हे. आता बघा इकडे दुसरीकडे सदा घाबरून गेला होता आणि वाघाच्या मनामध्ये अगोदरच गचक अंधाराची भीती निर्माण झालेली होती आणि सदाच्या अतिरिक्त हालचालीमुळे वाघ मनामध्ये म्हणू लागला की आता गचक अंधारीचे झटके जायला सुरू झालेले आहे, म्हणजेच तो आता मला गिळण्याच्या किंवा मला खायच्या तयारीमध्ये लागलेला आहे. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला, हे ईश्वरा काय बुद्धी दिली बाबा. गद सोडून वाघाच्या पाठीवर बसलं आणि हा वाघही मले घेऊन चाललाय, पण मी याले दिसलो तर हा माही नळली फोडल्याशिवाय राहत नाही. मले वाचो याच्यातून, या संकटातून तार. आता बघा सदाच्या लक्षात आल्यानंतर तो थोडा घाबरला आणि करुणा भाकू लागला. देवाकडे तो प्रार्थना करू लागला, हे ईश्वरा मला ही काय बुद्धी दिली तू. सगळं गोंधळच झालेलं आहे. गध सोडून गाढव सोडून मी वाघाच्या पाठीवर येऊन बसलो आणि वाघ सुद्धा मला घेऊन चाललेला आहे. पण आता हे काय करायचं. पण जर याने मला पाहिलेलं नसणार, पण जर मला याने पाहिलं तर हा काय करणार, माझी नळी फोडल्याशिवाय म्हणजे मला खाऊन टाकल्याशिवाय हा राहणार नाही. आणि तो अशा रीतीने ईश्वराकडे सदा काय करू लागला, प्रार्थना करू लागला की मला ह्या संकटातून तूच बाहेर काढू शकतोस. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या माध्यमातून गचक अंधारे ही जी काही काल्पनिक कल्पना सदाने मांडली होती त्याच्याच अंगाशी कशी आली याचं वर्णन आतापर्यंत आपण पाहिलं. आता वाघ सुद्धा सदाला गचक अंधारी समजून घाबरलेला आहे आणि सदा सुद्धा वाघाला पाहून घाबरलेला आहे. आता पुढे काय होणार आहे हे आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.